मी कांताबाई शिंदेची पहिली कविता 2 वर्षापूर्वी ऐकली आणि त्यांच्या मुलांना त्यांना विनंती करून ज्ञानगंगा विद्यानिकेतन मानची हिल या ठिकाणी त्यांना कार्यक्रमासाठी बोलवलं। पहिला कार्यक्रम तिथे झाला आणि आता मी 2 वर्षामध्ये जेव्हा युट्यूबवर पाहतो, महाराष्ट्रातून त्यांना मागणी येते, तारखा शिल्लक नाही अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे। कुठल्याही पद्धतीने शाळेत गेलेल्या नाही, अक्षर ओळख नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, परंतु शेतीमध्ये जाताना शेतीतले जे काही त्यांनी अनुभव टिपले असं सगळं बारीक निरीक्षण त्यांनी स्वतः केलं आणि ते काव्यामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे। तसं बहिणाबाईंना परमेश्वराने देणगी दिली, शिकलेले होते पण बहिणाबाई शाळेत गेलेल्या नव्हत्या, पण त्यांच्या काव्याला अजूनही धक्का लावता येत नाही। आज तुम्ही ज्यावेळेस त्यांचे गाणे ऐकाल त्यावेळेस लक्षात येईल ते या ठिकाणी आलेले आहेत। आमची विनंती त्यांनी स्वीकारली। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या मुलाचे आभार मानतो आणि आमच्या भगिनी सुलोचनाताई खेमनर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल पहिल्यांदा, मग कार्यक्रमाला चालू करू।